नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे लास्ट वन डे स्ट्रॅटेजी मराठीसाठी. लक्षपूर्वक ऐका, नाहीतर तुम्ही पस्तावाल. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले बघा, एकच दिवस आहे तुमच्याकडे आणि एका दिवसात तुम्हाला चांगले मार्क्स स्कोर करायचे आहे. एवढी मी गॅरंटी देतो की तुम्ही हे ऐकल्यानंतर इथं चांगले मार्क्स स्कोर कराल. तर बघा यार, गोष्ट काय बघा, मराठीचा पेपर आहे तुमचा. मराठीच्या पेपरात काय करायचं आहे मी सांगतो. सर्वात पहिले तुमचा दिवस सुरू झाला की इथं जे आहे मराठीचं काहीच न वाचता सर्वात पहिले सॅम्पल पेपर सॉल्व करा. आता बघा, सर्वात पहिले सॅम्पल पेपर सॉल्व करायला मी का म्हणत आहे याचं कारण बघून घ्या. एक तर तुमचं जे काही पॅराग्राफ प्रॅक्टिस असते, म्हणजे बघा तुम्हाला माहिती आहे गद्य आणि पद्य विभाग असतं. ठीक आहे, तर गद्य पद्य विभागामध्ये पॅराग्राफ असतात, तर त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. ठीक आहे, दुसरी गोष्ट रायटिंग स्किल्स. रायटिंग स्किल्स म्हणजे काय, जे उपयोजित लेखन असते, पत्रलेखन, निबंधलेखन, कथालेखन, बातमीलेखन, वॉटेवर, तर ते अधिक तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, त्यानंतर ग्रामरमध्ये समास आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, समानार्थी शब्द आहे, गटातनं बसणारा वेगळा म्हणजे गटातनं बसणारा शब्द वेगळा करा असा आहे. ठीक आहे, असे खूप सारे जे आहे विषय आहे तुमची, यांची प्रॅक्टिस होऊन जाईल. बट एक गोष्ट मेन ज्याची प्रॅक्टिस होईल ते म्हणजे आहे की बघा, जेव्हा तुम्ही हे सॅम्पल क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस कराल, एकच म्हणून राहिलो मी, एकच, जास्तीत जास्त 3 तासाचा होईल. त्याचा फायदा असा होईल तुम्हाला की रायटिंग स्किल्समध्ये तुम्हाला तुमच्या चुका आढळतील की नेमकं मी कथालेखन मला जमत नाही, की पत्रलेखन मला जमत नाही, की मला इथं जे आहे निबंधलेखन जमत नाही, की मला बातमीलेखन जमत नाही, की मला इथं जाहिरात लेखन जमत नाही. ते ओळखा. काय म्हटलं मी, सॅम्पल क्वेश्चन पेपर सोडवल्यानं झाल्यानंतर इथं ओळखा की माझी मिस्टेक कुठं होत्या किंवा मला कुठं जे आहे कोणत्या टॉपिकवरती मला काहीच येत नाही आहे किंवा काही येत नाही आहे बेसिकली. त्यानंतर आहे ग्रामर म्हणजे काय हो, तर ग्रामर म्हणजे तुमचं जे आहे व्याकरण. तर यार, व्याकरणामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला जेव्हा तुम्ही सॅम्पल क्वेश्चन पेपर सोडवाल तर तुम्हाला व्याकरणमध्ये सुद्धा कळून जाईल की तुम्हाला कुठं व्याकरणमध्ये तुम्ही कमी पडता. ठीक आहे, तर हा आहे फायदा सॅम्पल क्वेश्चन पेपर सोडवण्याचा. सो सर्वात पहिले ते सॉल्व करून टाका. ठीक आहे, मग आता सांगतो काय काय करायचं, एक एक स्टेप फॉलो करा. तर बघा, तुम्हाला माहीत आहे जो पॅराग्राफचा विभाग असतो, माहीत आहे तुम्हाला, एक असतो गद्यांश आणि एक असतो पद्यांश. ठीक आहे, गद्यांश आणि पद्यांश. ठीक आहे, तर बघा, गद्यांश म्हणजे काय की ज्या विभागामध्ये लेसन येतात, आणि पद्यांश म्हणजे काय की ज्या विभागात पोयम म्हणजे कवितांचा विभाग असतो. तर त्यामध्ये काय काय करायचं आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले बघा, तुमचा जो काही लेसनचा पार्ट असतो, लेसनचा म्हणजे काय की जो काही गद्यांश पार्ट असतो, तर तो एकदम इझी असतो. त्यामुळे ते तुम्ही पॅराग्राफ बघूनसुद्धा ॲन्सर खूप चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता. बट तुम्हाला एक अडचण येईल, ते म्हणजे येईल की सोमतवरती खूप जण अडकता, कारण की ते 3 मार्कांचं असतं आणि कठीण जातं. तर मी त्यांना हे सांगेल की यार, सोमत सॉल्व करत असताना एक ट्रिक तुम्हाला सांगतो. बघा, सोमतसाठी काही ट्रिक नाही आहे. एक खास ट्रिक म्हणजे बघा, ते म्हणजे आहे की तुम्हाला कोणी सांगत असेल की जे काही आपलं पुस्तक आहे मराठीचं, त्यातून सोमत करून ठेवा, किंवा नवनीत म्हणून, किंवा नाहीतर आपलं जे टार्गेट आहे त्याच्यामधून सोमत करून ठेवा. तर हे खूप मोठी चूक आहे तुमची, कारण की तिथून कधीच येणार नाही. एकदम सोपी पाठावर आधारित, ठीक आहे, तर ते तुम्हाला जे आहे सोमत येत असतात, तर ते सोमत करून ठेवा. मग सर लिहायचं कसं, लिहिणंच जमत नाही, तर यार बघा, सोमत बेसिकली खूप सोपी असतं. जसं की तुमचा सेकंड चॅप्टर आहे मराठीचा, बोलतो मराठी. ठीक आहे, तर बोलतो मराठीवरती काय येऊ शकतं तुम्हाला की मराठी भाषेबद्दल मनात येणाऱ्या तुमच्या भावना लिहा. ठीक आहे, मग तुम्हाला भावना लिहायच्या आहे. आता मराठी भाषेबद्दल लिहायचं आहे. काही मूर्ख काय करता माहिती आहे काय, खूप काही लिहित बसता, काहीच म्हणजे काहीही मनात येईल ते काहीही लिहित बसता. तर ते काहीही लिहू नका. मराठी भाषेबद्दल जे भावना आहे तुमच्या, बस ते प्रकट करा. मला माझी मराठी भाषा आवडते, माझी मराठी भाषेबद्दल मला स्वाभिमान आहे, मला माझ्या मराठी भाषेबद्दल गर्व आहे. ठीक आहे, माझी मराठी भाषा माझ्या आई समान आहे. ठीक आहे, माझ्या मराठी भाषेचे हे वैशिष्ट्य आहे. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता मराठी भाषेबद्दल. दॅट इज इट. आणि ट्राय करा की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पाहिजे असेल तर 8 ते 10 ओळीत लिहा ना. तुम्ही म्हणाल सर खूप कठीण जातं, काहीच कठीण जात नाही, सोपी असतं. ठीक आहे, तुमच्या मनात येईल त्या भाषे रिलेटेडच लिहा, म्हणजे त्या टॉपिक रिलेटेडच लिहा. काहीही लिहू नका, नाही तर ते मार्क देणार नाही तुम्हाला. किती लिहिलं तुम्ही, 1 पेजही लिहिलं तर काही फायदा नाही. समजलं. ठीक आहे, हे तुमचं जो काही गद्यांशी विभाग होता तो समजला. त्यानंतर तर पद्यांशी विभाग म्हणजे कवितांचा विभाग, पोयमचा विभाग. तर त्यावरती यार कवितांचा अर्थ करून ठेवा यार. कारण मी सांगतो, कवितांचा बघा, जे काही आपलं पद्यांचा भाग असतो ना, त्या पद्यांच्या भागामध्ये जे आहे की नाही पॅराग्राफ समजणं कठीण होतं. म्हणून पॅराग्राफच्या म्हणजे असं खूप वेळा होतं की तुम्हाला पॅराग्राफमधून उत्तरं शोधणं कठीण होऊन जातं जेव्हा हा कवितांचा भाग येतो, म्हणजे पद्यांचा भाग येत होता.
तर तेव्हाच मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुमचा कधी कवितेचा अर्थ पक्का असला तर मग कोणताही पॅराग्राफ येऊ द्या तुमच्या कोणत्याही कवितेतून तुम्ही इझिली तो समजून त्याच्यातले जे काही क्वेश्चनचे आन्सर आहे ते सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे, तर हा तुमचा फायदा आहे. ठीक आहे, तर मग ते तुम्ही समजून घ्या की तुम्हाला पॅराग्राफ सोडायला हा फायदा होऊन जाईल. आणि रसग्रहण करून ठेवा प्लीज. ठीक आहे, रसग्रहण तुम्ही करून ठेवा. रसग्रहणात काय येतं तुम्हाला मी सांगतो यार. काव्यसौंदर्य, आशयी सौंदर्य आणि भाषा सौंदर्य ह्या 3 गोष्टी येत असतात. 3 ओळीचंही लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क तुमच्या हातात आहे. ठीक आहे, मी समजून घ्या. काव्यसौंदर्यामध्ये काय, कवीचं नाव, कवितेचं नाव आणि अर्थ नाही, जो काही संदेश दिला आहे तो. आशय सौंदर्यामध्ये काय, ते जे लाईन दिलेली आहे त्याचा अर्थ. आणि भाषा सौंदर्यामध्ये की ग्रामर कोणतं आहे आणि यमक जुळतात काय रिलेटेड त्या गोष्टी. 3 ओळीत दॅट इज इट. संपला विषय. अधिक एक तुम्हाला एक पार्ट येतो तो म्हणजे येतो काव्यसौंदर्याचा, की या ओळीचा काव्यसौंदर्य म्हणजे काय म्हणता. इथं जे आहे एक ओळ दिलेली राहील तुम्हाला त्या पॅराग्राफमधून आणि ते म्हणतील की या ओळीतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा. सरळ असते, त्याचा अर्थ लिहून टाकायचा. बघा कवितेचं नाव, कवीचं नाव आणि त्यानंतर कवितेतून संदेश काय दिलेला आहे आणि त्या ओळीचा अर्थ काय, दॅट इज इट. ते लिहिलं ना काही टेन्शनची गोष्ट नाही. आउट ऑफ मार्क मिळून जाते 2 पैकी 2 मार्क. ठीक आहे, एक सेपरेट प्रश्न येत असतो तुम्हाला काव्यसौंदर्य लिहा म्हणून. ठीक आहे, सॉरी काव्यसौंदर्याचा भाव स्पष्ट करा असं म्हणून. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बस एवढं करून ठेवा. समजलं तुम्हाला हे. त्यानंतर बघा पुढे जाऊया. त्यानंतर एक नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे तुमचा ग्रामर आणि स्थूल वाचन. सर्वात पहिले तर स्थूल वाचन येतो, मग ग्रामर येतो. तर बघा जो काही स्थूल वाचन आहे त्या स्थूल वाचनाकडे थोडं लक्ष द्या. पहिले आपण ग्रामरचं बघूया. ग्रामर एवढं सोपी आहे तुमचं मराठीचं. तुमचा एवढा सारा पाठ जो अलंकाराचा होता वगैरे गोष्टी, एवढ्या कठीण गोष्टी ते काढून टाकल्या. फक्त आणि फक्त समास आहे, समास. तर प्लीज त्या समासला करून ठेवा, जास्त काहीच करू नका. ठीक आहे, समास आहे तुम्ही 10 मिनटात यूट्यूबवरती सर्च करून नाही तर तुमच्या सरला विचारून समास काय असते बस तेवढंही करून ठेवलं तर दॅट इज इट. बाकी विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, गटातनं बसणारा शब्द, ठीक आहे, असे एवढे सोपी जे 5वीतले पोरं असतात ना त्यांना प्रश्न राहतात ते तसे प्रश्न तुम्हाला आहे. ठीक आहे, तर म्हणून लक्षात ठेवा, समास करून ठेवा. दुसरी गोष्ट वाक्यप्रचार. बघा वाक्यप्रचार खूपच इम्पॉर्टंट आहे. वाक्यप्रचार हे 4 मार्कांसाठी आहे, 3 पैकी 2 सोडवा लागते. बघा थोडंसं इथं सुद्धा खूप मुलं चुका करतात. ते म्हणजे काय की इथं काय करता माहीत आहे का, ते जे काही वाक्यप्रचार आहे ते कोणत्याही नवनीत किंवा टार्गेट म्हणून करता. प्लीज तिथून करू नका. ठीक आहे, तिथून करू नका. तुम्ही म्हणसाल सर मग कुठून करा. मी गॅरंटी देतो पुस्तकातलेच करा. 3 मधले 2 तर हमखाचच येतील. आणि एवढे बघा त्यातले एक तर एवढं सोपं येतं की तुमच्या परिचितमधलंच येतं. ठीक आहे, तुमचे परिचित असते ते तुम्हाला माहीत असते, बस तेच तुम्हाला लिहायचं असतं. सांगण्याचा तात्पर्य हाच आहे की सरळ आहे. तुम्हाला जे काही पुस्तकात जेवढेही वाक्यप्रचार आहे तेवढे करून ठेवा. 4 मार्क्स तुमच्या हातात आहे. समास करून ठेवा, त्यातले सुद्धा 2 मार्क्स तुमच्या हातात आहे. दॅट इज इट. समजलं. त्यानंतर ते ग्रामरमध्ये बाकीचं काही सोपी आहे, त्याच्यात काही नाही केलं तरी चालते. ठीक आहे, स्थूल वाचन. स्थूल वाचनात बघा 3 स्थूल वाचन आहे. ठीक आहे, एक तर आहे तुमचा जो काही बाल साहित्यिका गिरिजा कीर, त्यानंतर आहे वीरांगना आणि त्यानंतर आहे व्युत्पत्तिकोश. तर मी तुम्हाला सांगतो 3 प्रश्न येतात, 3 पैकी 2 तुम्हाला सॉल्व करावे लागतात. ठीक आहे, आणि ते 6 मार्कांसाठी असतात. म्हणजे एक क्वेश्चन 3 मार्कांसाठी असतो. बघा एक तुम्हाला सांगू काय, एक खूपिया राज काय त्याचा माहिती आहे काय, हे जे क्वेश्चन येत असताना हे एक्झरसाईज म्हणले येत असतात. एक्झरसाईज म्हणजे काय की तुमचे जो काही स्वाध्याय त्या स्वाध्यायामधून हे प्रश्न येत असतात स्थूल वाचनात्मक. मग सर कोणते करायचे, झालं काहीच नाही आहे, काहीच नाही करायचं आहे तुम्हाला. एकदम सोपी बघा 3 स्थूल वाचनात 3 स्थूल वाचनातले एक स्थूल वाचन येईल. म्हणजे बघा जे काही तुमचं गिरिजा कीरचा तो त्यातून एक स्थूल वाचन येईल, वीरांगणातून एक येईल आणि व्युत्पत्तिकोशमधून एक येईल. ठीक आहे, म्हणजे यातून सांगण्याचा तात्पर्य हाच की बघा 3 आहे की नाही, त्या 3 पैकी कोणतंही 2 करून ठेवा. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की जे काही बालसाहित्य गिरिजा कीर आहे ते थोडं कठीण राहील तुम्हाला. ठीक आहे, ते समजायला कठीण झालं असेल तर एकदम बढिया, नाही झालं असेल तर वीरांगना. ठीक आहे, आणि त्यानंतर व्युत्पत्तिकोश एकदम सोपी आहे. अर्ध्या घंट्यामध्ये जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये जे आहे की नाही तुमचं खतम होऊ शकते. हे तुम्ही स्वतःहून कधी पुस्तक वाचलं ना तर अर्ध्या तासात तुम्ही खतम करून टाकाल. फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे ते. आणि समजूनही नाही घेतलं ना तर बघा ओव्हरऑल कधी तुम्ही वीरांगना आणि व्युत्पत्तिकोशमधले जे काही टिपा लिहायचे क्वेश्चन लिहिले, टिपा लिहा एक तर येतच. ठीक आहे, तर ते करून ठेवलं तर तुम्हाला इथं 6 मार्क्स मिळून जातात आणि एक तुम्हाला ओव्हरव्ह्यूसुद्धा येऊन जातो स्थूल वाचनाचा. सो या गोष्टी तुम्ही करून ठेवा. समजलं. आता बघा इथं जे आहे रायटिंग स्किल्स. तर रायटिंग स्किल्समध्ये एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची आहे ती म्हणजे आहे की फॉर्मॅट. बघा कोणत्याही गोष्टीचा फॉर्मॅट असतो रायटिंग स्किल्स म्हणजे उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला एकदम सोपी पाठ आहे, चांगल्या पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकता. ठीक आहे,
मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की इथं जे काही जाहिरात लेखन झालं, कथालेखन झालं, बातमी लेखन झालं, प्रसंग लेखन झालं, आत्मकथन, त्यानंतर वैचारिक लेखन, ह्या गोष्टी जे आहे की नाही तुम्हाला याचं फॉर्मॅट जे आहे की नाही याद ठेवावं लागेल की कसं लिहित असतात किंवा काय काय याच्यावरती लिहावं लागतं. यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलची मदत घेऊ शकता. जो टॉपिक तुम्हाला येत नाही, मी त्यासाठीच तुम्हाला म्हणत होतो की सॅम्पल पेपर त्यासाठीच सॉल्व करा की कधी तुम्हाला समजून जाईल. बघा तुम्हाला काय समजेल जेव्हा तुम्ही सॅम्पल पेपर सॉल्व कराल की नेमकं जे आहे बेसिकली मी कशामध्ये कमजोर आहे. मी जाहिरात लेखनमध्ये कमजोर आहे की मला कथालेखन जमत नाही, की मला बातमी लेखन जमत नाही, की प्रसंग लेखन नाही जमत. ह्या कोणत्या गोष्टी आहे की मला जमत नाही ते तुम्ही त्यातून शोधू शकता. आणि ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाही त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे काय की बेसिकली इन द सेन्स आपण म्हणू शकतो की तुम्हाला इथं शोधायचं आहे की इथं जे आहे मी कशा पद्धतीनं याला इम्प्रूव्ह करू शकतो किंवा हा माझा वीक पॉईंट आहे किंवा मला येत नाही तर याला मी स्ट्रॉंग कसा करू शकतो. स्ट्रॉंग कसा होईल जेव्हा बेसिकली तुम्हाला समजेल की यावरती मला काय काय लिहावं लागेल. ठीक आहे, तर यूट्यूब चॅनलचं तुम्ही काही मदत घेऊ शकता. ते नसेल तर तुमचे जे काही नवनीत झालं, टार्गेट झालं, मास्टर के झालं, त्यावरतीसुद्धा उपयोजित लेखनाचा पार्ट असतो शेवटून. त्यावरतीसुद्धा ते सांगत असते कशा पद्धतीनं जाहिरात लेखन करत असता, कथालेखन करत असता, बातमी लेखन करत असता. तर ते तुम्ही जे आहे की नाही त्याच्या मदतीनं तुम्ही ते करू शकता. सो फॉर्मॅट एक वेळा बघून घ्या. सकाळी बघू शकता जेव्हा तुमचा पेपर असेल मराठीचा त्या दिवशी, किंवा आज बघत असाल तर आजसुद्धा तुम्ही बघू शकता. बट प्लीज फॉर्मॅटला तुम्ही विसरू नका, नाहीतर मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. काहीही लिहाल तर ते चालणार नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा, जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असाल आणि पेपर लिहत असाल आणि हा जो रायटिंग स्किल्समध्ये उपयोजित लेखनाचा भाग सोडवत असाल, त्यामध्ये लक्षात ठेवा पत्र लेखनावरती जास्त फोकस करा, सारांश लेखनावरती नाही. सारांश लेखनावरती कधी आहे माहिती आहे तुम्हाला, इथं सारांश लिहिणं खूप कठीण जातं. त्याचं म्हणजे सारांश लेखन म्हणजे काय की तुम्हाला त्याचा सार काढावा लागतो की नेमकं हे सगळं पॅराग्राफ आहे त्याचं सार काय आहे, आणि त्यावरती आउट ऑफ मार्क कोणीच देत नाही. बट पत्रलेखनामध्ये तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स मिळू शकता. काय म्हटलं मी, पत्रलेखनात 6 पैकी 6 मार्क्स मिळू शकता. म्हणून पत्रलेखनाला तुम्ही सोडू नका. ठीक आहे. एक फॉर्मॅट असतो त्याचा, जसं की तुम्हाला इथं जे रिसिवर्स ॲड्रेस झालं, ठीक आहे, म्हणजे सेंडर ॲड्रेस, रिसिवर ॲड्रेस, त्यानंतर तुम्हाला बॉडी ऑफ द पार्ट काय काय लिहावं लागतं. ठीक आहे. आणि शेवटून जे काही तुमचं जे आहे इथं जे आहे नम्र विद्यार्थी वगैरे वगैरे गोष्टी, नाव, असं म्हणजे शेवटून म्हणजे बेसिकली हे फॉर्मॅटनुसार असतं. पण सारांश लेखनामध्ये कसं आहे खूप कठीण जातं, कारण की प्रॅक्टिस नसताना आणि सार आपल्याला काढता येत नाही. बट पत्रलेखनाचा एक फॉर्मॅट असतं आणि ते जे आहे बेसिकली रटवूनसुद्धा गेलं तर चांगले मार्क्स मिळू शकता. म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. समजलं. त्यानंतर बघा, जाहिरात लेखनाला तुम्ही बिलकुल सोडू नका. आणि मला तरी कुठेतरी वाटते की जाहिरात लेखन तुम्हाला सोपी जाईल. ठीक आहे. आणि जाहिरात कोणी काढू शकते बघा, जाहिरातचा तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. हे तुमचं पेज आहे, त्या पेजवरती एक असा जो आहे चौकोन काढून टाकायचा पेनानं. आणि त्यानंतर काय करायचं, सपोज दॅट तुम्हाला जे आहे छत्रीवरती ॲडव्हर्टाईज करायची आहे, म्हणजे जाहिरात लिहायची आहे, तर सर्वात पहिले इथं टायटल लिहायचं. टायटलनंतर काही सूट असते, तुम्हाला माहीत आहे सूट, जसं की 10%, 20% असं सूट लिहायचं. जास्त नाही आहे, 90% सूट द्यायची नाही, ते मग कसंही वाटेल. रिॲलिटीचं जसं तुम्ही ॲडव्हर्टाईज बनवत आहे तसं तुम्ही बनवा. ओके. 10% सूट, 20% सूट, असं म्हणजे सूट द्या, सवलत द्या, असं तुम्ही लिहा त्यावरती. ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्ही असं अधिक लिहू शकता की मोजक्याच जागा शिल्लक, कधी अकॅडमीबद्दल असेल, काही ॲडमिशनबद्दल असेल तर. आणि हे जे मधामध्ये पार्ट राहतो की नाही त्यावरती तुम्ही वैशिष्ट्य लिहा. जसं की आता मी छत्रीबद्दल सांगितलं, तर छत्रीबद्दल काय लिहू शकतो मी, इथं मी लिहू शकतो की जसं इथं जी आहे आपण दर्जेदार छत्री, टिकाऊ छत्री, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो रंगीबेरंगी छत्री. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता 4 ते 6 वैशिष्ट्ये. किती? 4 ते 6. आणि खाली एकदम लिहून टाकायचा तुमचा संपर्क नंबर काय, पत्ता काय, किंवा जो वेळ असतो किती ते किती, अशा पद्धतीने तुम्ही लिहायचं. एकदम म्हणजे सोपी मार्क्स आहे, तुम्हाला 5 पैकी 5 हमखास मिळू शकता. हा कधी फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवला तर. ठीक आहे. आणि राहिली गोष्ट मग कथालेखन आणि बातमीलेखन, हे कधी तुम्ही सोडून घेतलं जाहिरातचं, मग तुम्हाला एकच सोडावं लागतं दोनपैकी, कथालेखन एक तर मग बातमी. तर बघा, मी तुम्हाला हेच सांगेल की कथालेखन व बातमीलेखन ज्यापैकी तुमची जास्त पकड असेल, कथालेखनात कधी तुम्हाला जास्त बढिया जमत असेल, कथालेखनामध्ये एकदम माहीर असाल तुम्ही, तर कथालेखनावरतीच जास्त फोकस करा आणि कथालेखनच लिहे जा. बट इन केस कधी तुम्हाला बातमीलेखन एकदम बढिया जमते बट कथालेखन नाही जमत, तर बातमीलेखनावरतीच फोकस करा, कथालेखन लिहू नका. तुम्ही म्हणाल तर तिन्हीच्या तिन्ही लिहितो ना, नाही, कारण की तुमचं बातमीलेखन ऑलरेडी पक्का आहे, तर कथालेखन लिहून काय फायदा, कारण की कथालेखनात तुम्हाला कमीच मार्क मिळणार आहे बातमीलेखनपेक्षा. सो हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल राहा तुम्ही. ओके. आणि सोपी टॉपिक येईल की नाही त्यानुसारच लिहा. म्हणजे सपोज दॅट कथालेखन कधी सोपी वाटली तुम्हाला बातमीलेखनपेक्षा तर ते लिहा, किंवा बातमीलेखन सोपी वाटली कथालेखनपेक्षा तर बातमीलेखन लिहा. समजून राहिलं तुम्हाला? ओके. त्यानंतर प्रसंगलेखन, आत्मकथन व वैचारिक लेखन, या तीनपैकी तुम्हाला एक लिहावं लागतं. काही काही अतिहुशार काय करता माहिती आहे काय, तिघंही लिहत बसतात, तर तिघंही लिहू नका.
पहिल्यापासून सांगतो तिघंही लिहू नका, एकच लिहा कोणतं ज्यामध्ये तुमची पकड असेल, म्हणजे चांगलं जमत असेल. प्रसंगलेखन लिहिता असेल प्रसंगलेखनच लिहा, आत्मकथन येत असेल आत्मकथनच लिहा, वैचारिक लेखन येत असेल वैचारिक लेखनच लिहा, जे येत असेल तेच लिहा. फालतू 2-2 तिघंही पॉईंट लिहू नका. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला हवी. ओके, समजलं. एक्झाममध्ये जो बघा सर्वात पहिले एक्झाममध्ये याल ना तुम्ही आणि हा पार्ट तुम्ही सोडाल, प्रसंगलेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन हे 3 पॉईंट देतील तेव्हा त्यावरती बघा, तिघंही बघा की त्यामध्ये मला कोणता पॉईंट आहे की ज्यावरती मी जास्तीत जास्त पॉईंट लिहू शकतो. आणि तुम्हाला कधी वाटलं की नाही यार मला आत्मकथन जमते, किंवा तुम्हाला वाटतं नाही यार मी लेखनावरती जास्त लिहू शकतो, किंवा तुम्हाला वाटते की नाही यार मी वैचारिक लेखनावरती जास्त लिहू शकतो, तर तो टॉपिक निवडा आणि त्यावरतीच लिहा. आणि बघा खोडतोड झाली ना तुम्हाला मार्क्स कटतील, एवढी गॅरंटी ते मी देतो. आणि चूक झाली तर चुकीला माफी नाही, मार्क कटतील. तर मग त्याच्यासाठी काय करायचं, रफशीट मागायची तुमच्या सरला किंवा मॅडमला, देतात ते, काही टेन्शन नाही आहे, देतात ते. ठीक आहे, त्यांना मागायची. मागल्यानंतर इथं रफशीटवरती लिहून घ्यायचं की मला काय काय लिहायचं आहे. होईल काय की तुम्हाला कधी कधी होतं काय माहिती आहे काय, तुम्ही लिहित असताना तुमचे पॉईंट तुम्ही विसरून जाता कधी कधी. ठीक आहे, मग तुम्हाला आठवून अरे यार हे तर माझं लिहायचंच विसरून गेलो मी. ठीक आहे, मग ते पॉईंट्स तुमचे राहून जातात. मग ते राहून न जावं म्हणून तुम्ही एक फायदा आहे. दुसरा फायदा असा की कटपीट नाही होणार तुमची, काऊन की तुम्ही ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे. मग बघा रफशीटवरती सगळंचं सगळं एकदम चांगल्या अक्षरांनी लिहायचं बरं काय, एकदम काय म्हणतो आपण त्याला ओव्हरव्ह्यू, की तुम्हाला काय काय लिहायचं आहे ते रफशीटमध्ये लिहून घ्या. म्हणजे एक एक पॉईंट मग त्यानंतर पेपरामध्ये एकदम बढिया पद्धतीनं आन्सर शीटमध्ये लिहून घ्या. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे गोष्ट तुम्ही समजून घ्या. तर आता बघा यार, आता खूप जणांचा पेपर काय होतो सुटून जातो. तर मग काय करायचं आहे, तुम्ही टाईम मॅनेजमेंट बरोबर करत नाही. तर बघा त्यांना मी थोडंसं सांगतो टिप, एक एक गोष्ट लक्षात ठेवा जे काही सांगत आहे ते. तर बघा सर्वात पहिले तुम्हाला असतो भाग 1, तो म्हणजे गद्य. त्यावरती तुम्हाला एक पॅराग्राफ विचारला जातो, पठित गद्य. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1 असतो तो. ठीक आहे, तर त्या 1 मध्ये काय करायचं सर्वात पहिले सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, तर बघा जो प्रश्न क्रमांक 1 असतो त्यावरती 3 क्वेश्चन विचारले जातात. आता त्यांना किती मिनटात संपवायचं मी सांगतो. बघा, तर यावरती जे आहे बेसिकली हा जो प्रश्न क्रमांक 1 आहे त्यातला 1 आणि हा 2 या दोघांना मिळून 5 मिनटात संपवण्याचा प्रयत्न करायचा. आणि हा जो सोमतचा क्वेश्चन आहे त्यालासुद्धा 5 मिनटात, म्हणजे 10 मिनटात तुमचे हे दोघेही क्वेश्चन संपले पाहिजे. हे जे आहे तिघंही क्वेश्चन संपले पाहिजे, हे तुम्ही ट्राय करा. म्हणजे म्हणण्याचा तात्पर्य काय आहे की हा जो प्रश्न क्रमांक 1 आहे हा 10 मिनटात तुमचा संपला पाहिजे. हे गोष्ट लक्षात ठेवा, ट्राय करा. दुसरी गोष्ट, तुमचा टाईम कशामध्ये वाया जातो माहिती आहे का, तुम्ही प्रश्न लिहिता. म्हणजे जसं की प्रश्न क्रमांक 1 उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, मग लिहिता एका शब्दात उत्तरे लिहा. अरे याच्यात कुठं टाईम, एवढा एक्झामिनर बघणार पण नाही, काहीच नाही करायचं आहे. सरळ सरळ प्रश्न क्रमांक 1 असं सांगतो मी तुम्हाला. बघा प्रश्न क्रमांक 1 त्यातला हा कोणता आहे, त्याच्या खाली लिहायचा हा कितवा आहे, पहिला. त्या पहिल्यातला हा कितवा आहे, पहिला. बस दॅट इज इट. एवढं लिहिलं आणि सरळ उत्तर लिहिलं तर संपून जातं तुमचं उत्तर. ठीक आहे, समजलं तुम्हाला. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, यामध्ये तुमचा टाईम सेव्ह होऊन जाईल. समजलं. आता प्रश्न क्रमांक 1 किती मिनटात सोडायचा, 10 मिनटात. आता पुढे बघा, आता पुढे जो आहे तो प्रश्न क्रमांक 1 आहे. तर बघा थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्यावरती की हे जे आकृत्या दिल्या राहतात त्या आकृत्या सोडवायच्या आहे. ठीक आहे, असं आकृत्या तुम्हाला काढावं लागेल, डायरेक्ट उत्तर तुमचं निघणार नाही. ओके, जशी आकृती दिली आहे त्याचप्रमाणे काढायची, काहीही लिहायचं नाही. समजलं. आता बघा याच्यावरती सेक्शनमध्ये 3 प्रश्न आहे, कृती करा, त्यानंतर कोणते लिहा आणि सोमत. म्हणजे कोणतेही प्रश्न येऊ शकतो, बट 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, 2-2 मार्क्ससाठी आणि एक सोमत 3 मार्क्ससाठी. समजलं. मग किती मिनटात सोडवायचं सर, तर बघा प्रश्न क्रमांक मधला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 ट्राय करायचं की हे 5 मिनटात संपून जायला पाहिजे. म्हणजे एक प्रश्न 2 ते 3 मिनटात संपून जायला पाहिजे. ठीक आहे, हे गोष्ट तुम्ही ट्राय करायचं. त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे काय, पॅराग्राफ हा छोटा दिलेला राहतो, 10-15 ओळीचा असतो. तर तुम्हाला ॲटलिस्ट 1 मिनटात ते उत्तर शोधायचं आणि 1 मिनटात ते ट्राय करायचं, उत्तर लिहायचं. थोडंसं कठीण जाईल, बट कसं आहे बॉक्समध्येच असतं, तुम्हाला तर जास्त काही लिहावं लागत नाही, 1-2 शब्दच लिहावं लागतं. म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की 5 मिनटात ते संपवण्याचा प्रयत्न करायचा. सोमत मी सांगितलं 5 मिनटात लिहायचं. तुम्ही म्हणसाल सर सोमत तर लय लिहावं लागेल, काहीच नाही लिहायचं, सरळ सरळ आहे. 8 ते 10 ओळीचं लिहायचं. ठीक आहे, 8 ते 10 ओळीचं आणि पॉईंट वाईज लिहायचं. जेवढं तुम्हाला तो पॉईंट विचारला आहे, म्हणजे तुम्हाला कशाबद्दल लिहायचं आहे फक्त त्याबद्दलच लिहा, काही फालतू पॉईंट त्यावरती ॲड करू नका. त्या रिलेटेडच लिहा, त्या पॉईंट रिलेटेड, नाही तर तुमचे मार्क्स विनाकारण कटून जातील. तुम्ही मग 1 पेज लिहिलेत फरक नाही पडत. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आहे अपठित गद्य. अपठित गद्य, आता बघा याच्यावरती सुद्धा जे आहे 2 प्रश्न येत राहतात, 2 प्रश्न असतात. ठीक आहे,
इथं जे आहे लक्षात ठेवा, अपठित गद्य तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारले जातो, याच्यावरती काहीही सोमत नसतं. तर लक्षात ठेवा इथं जे आहे तुम्हाला ट्राय काय करायचं आहे. इथं जे आहे प्रश्न क्रमांक ईमध्ये पहिल्यातला ई जो आहे त्यावरती 1 आणि 2 असे 2 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, सोपी असतात. कधी तुम्हाला विचारतील चुकी बरोबर लिहा, कधी तुम्हाला विचारतील उत्तरे लिहा, कधी विचारतील काही वगैरे गोष्टी. ठीक आहे, कधी कृती देतील तुम्हाला काही अशा पद्धतीने. तर ट्राय करायचं आहे की हे सुद्धा 5 मिनटात संपायला पाहिजे. बघा, हा प्रश्न क्रमांक 1 2 मिनटात आणि हा प्रश्न क्रमांक 2 मिनटात, 2 ते 3 मिनटात वॉटेवर, म्हणजे हे दोघंही मिळून 5 मिनटात संपायला पाहिजे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मधला ई हा 5 मिनटात संपायला पाहिजे, अपठित गद्य हा 5 मिनटात संपायला पाहिजे. समजलं काय? हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही म्हणसाल सर की एवढ्या मिनटात होत नाही. अरे मला सांगा यार, 7 ते 8 ओळीचा पॅराग्राफ असतो हा, 10 ओळीचा जास्तीत जास्त. उत्तरं पण एवढं, तुम्हाला प्रश्नसुद्धा सोपे विचारले जातात. 1 मिनटात प्रश्न शोधला जातो यार. तुम्ही कधी पुन्हा वाचलं तर, एकदा वाचलं तर मग एवढा टाईम पण लागत नाही. तुमचा टाईम कुठे जातो माहीत आहे का? तुम्ही प्रश्न लिहिता. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, फक्त प्रश्न क्रमांक लिहायचं, त्यातला कोणता आ ई आहे तो लिहायचा. ओके, त्यातला कोणता आहे पहिला आहे, ठीक आहे, त्यातला कोणता आहे दुसरा पहिला, अशा पद्धतीनं. समजलं? आणि डायरेक्ट त्याचं उत्तर, दॅट इज इट. समजलं का तुम्हाला? हे असं लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आहे पद्य विभाग. ठीक आहे, आता पद्य विभागात बघा. आता बघा, हा एक 2020चा पेपर आहे. मी तुम्हाला दाखवत आहे हा. ठीक आहे, तर बघा पद्यमध्ये जे आहे की नाही, तुम्हाला सर्वात पहिले प्रश्न क्रमांक 2मध्ये ऑप्शन असतो. ठीक आहे, ठीक आहे. तर त्यावरती जे आहे किती प्रश्न विचारले जातात, तर बघा इथं तुम्हाला दिसून येत असेल, हा एक प्रश्न, त्यानंतर जे आहे हा दुसरा, तिसरा, चौथा. ओके, म्हणजे मध्ये तुम्हाला जे आहे की नाही 4 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न सर? तर ते जे आहे आम्हाला इथं 4 प्रश्न विचारल्या जातात. तर मग कसा टाईम मॅनेजमेंट करायचा? तर बघा, सर्वात पहिले जो काही प्रश्नातला पहिला प्रश्न आहे, तर त्यात किती मिनिट द्यायचा आहे मी सांगतो तुम्हाला. तर बघा, एकदम सोपी असतं हे. ठीक आहे, सर्वात पहिला जो आहे त्यातला जो पहिला प्रश्न विचारला जातो त्यावरती उत्तरे लिहा किंवा चुकी बरोबर असं तुम्हाला राहतं, किंवा रिकाम्या जागा लिहा. ठीक आहे, तर ते जे आहे ट्राय करायचं की हे सुद्धा 2 ते 3 मिनटात संपायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 2 म्हणला पहिला 2 ते 3 मिनटात. समजलं? आता बघा, पुढे पण 3 क्वेश्चन आहे आणि हे जे पुढचे 3 क्वेश्चन आहेत, जसं की बघा इथं चौकटी पूर्ण करा, हा सुद्धा ट्राय करा तुम्ही. इथं जे आहे 2 ते 3 मिनटात संपायला पाहिजे. म्हणजे बघा, हा जो प्रश्न क्रमांक मी दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा, हा जो प्रश्न क्रमांक 1 आहे मधला, आणि हा जो 2 आहे, हे दोघं मिळून 5 मिनटात संपायला पाहिजे. समजलं का? 5 मिनटात. समजलं? आणि त्यानंतर जो प्रश्न क्रमांक 3 आणि 4 आहे मधला, तर त्यावरती बघा, इथं जे आहे थोडं लक्षात ठेवा तुम्ही, तुम्हाला जे आहे विचारण्यात येतो कवितेचा सरळ अर्थ लिहा आणि त्यानंतर काव्यसौंदर्य. म्हणजे याच्यातसुद्धा तेच तुम्हाला कवीचं नाव काय, कवितेचं नाव काय, मी तुम्हाला सांगतो काय लिहायचं आहे. बघा, सर्वात पहिले आपण टाईम मॅनेजमेंटचं बघू. बघा, प्रश्न क्रमांक 3वरती तुम्हाला विचारलं जातं त्याचा अर्थ लिहा. तर ट्राय करायचं का जास्तीत जास्त 5 मिनटात ते संपून जायला पाहिजे. त्याच्यानंतर काव्यसौंदर्य, तर हा सुद्धा ट्राय करायचा की 5 मिनटात संपून जायला पाहिजे. सर हे काव्यसौंदर्य काय आहे ते सांगा बरं. हे तर तुम्हाला माहीत आहे की सरळ तुम्हाला याचा डायरेक्ट अर्थ लिहावा लागतो. तुम्ही अर्थ लिहिला म्हणजे आता हे 2 ओळीचा अर्थ आहे, तर तुम्ही 4 ओळीतसुद्धा लिहिला, 3 ते 4 ओळीत तर चालते. बट यावरती तुम्हाला काव्यसौंदर्यामध्ये आहे की नाही थोडं जास्त एफर्ट्स मारावं लागतं. काव्यसौंदर्यात काय लिहावं लागतं तुम्हाला माहीत आहे काय? सर्वात पहिले कवीचं नाव, कवितेचं नाव, कवीनं संदेश काय दिला आहे, आणि हे जे ओळ दिलेली आहे त्या ओळीचा अर्थ काय, अशा पद्धतीनं तुम्हाला लिहावं लागतं. काय बघा, एक तर कवितेचं नाव काय, कवीचं नाव काय, त्यानंतर संदेश काय दिला आहे, आणि त्यानंतर या कवितेचा अर्थ. ठीक आहे, म्हणजे 5-6 ओळीत हे लिहिलं तुम्ही तर याचेसुद्धा 2 मार्क्स फिक्स आहे. समजलं? अरे तुम्ही टेन्शन नका घ्या यार, मी तुम्हाला जे सांगतो ते करत राहा. आउट ऑफ मार्क्स काही टेन्शन नाही. ठीक आहे, मी पहिल्यापासूनच तुम्हाला गाईड करायला पाहिजे होतं, बट 12वीचे सुद्धा पेपर होते त्यामुळे करू शकलो नाही. चला जाऊ द्या. आता बघा, प्रश्न क्रमांक 2 मधला त्यावरती काय करायचं आहे बघा. तर त्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला एक असा प्रश्न दिला जातो. त्यावरती तुम्हाला कवीचं नाव, कवितेचं नाव, ठीक आहे, कवितेचं नाव नाही तर कवीचं नाव विचारलं जातं, कवितेचा विषय, त्यानंतर आवडणं न आवडण्याची कारणं, किंवा काव्यसौंदर्य, भाषासौंदर्य, आशयसौंदर्य, असं काहीही विचारू शकता ते, किंवा अर्थ, जे काही शब्द दिले राहतील त्याचे. तर मग सर करायचं काय, कोणता प्रश्न येऊ शकते? तर मी सांगतो गॅरंटीनं तुम्हाला सोपेच प्रश्न येईल. मला जरी वाटते की तुम्हाला हे तर फिक्सच आहे, कवीचं नाव आणि त्यानंतर कवितेचा विषय काय.
ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट आली तर मला वाटते की शब्दांचा अर्थ लिहा हे तुम्हाला सांगू शकता ते. आणि चौथी गोष्ट म्हणजे हे पण विचारू शकता, कारण की हे सोपे पॉईंट्स आहे, कारण की मला तरी वाटते की सोपी पेपर येईल. ते सोडा सर, मग आता करायचं काय? तर बघा, हे जे आहे 5 मार्कांसाठी विचारण्यात येतं तुम्हाला, ठीक आहे. तर इथं जे आहे तुम्ही ट्राय करा की 5 मिनटातच झालं पाहिजे. सर 5 मिनटात कसं? कवीचं नाव 1 मिनटात लिहायचं, कवितेचा विषय 1 मिनटात लिहायचा आणि न आवडण्याची कारणं हे 4 ओळीत संपवून टाकायचं. काय म्हटलं मी? 4 ते 5 ओळीमध्ये जास्तीत जास्त 2 मिनटात हे संपवून टाकायचं, म्हणजे ओव्हरऑल हे 5 मिनटात संपवून टाकायचं. आता बघा, याच्यावरती तुम्हाला ब्रॅकेट दिलेला आहे, तर तुम्हाला परीक्षेतसुद्धा ब्रॅकेटच काढावा लागेल. ह्या गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सरळ तुम्ही लिहू शकत नाही. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. लिहू शकता बट तसंच लिहा ना यार, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे तसं. कशाला आपण आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारा. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. समजलं? आणि जी काहीही लिहू नका. याच्यावरती कवितेचा विषय काय, म्हणजे कवीचं बेसिकली म्हणणं काय आहे. जसं की आता उत्तम लक्षण यांचं म्हणणं काय होतं, संत रामदासांचं म्हणणं काय होतं, की यांनी सांगितलं होतं की उत्तम मनुष्याचे यांनी लक्षणं सांगितलं होतं. त्यांचा हा कवितेचा विषय होता. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, इथं जे आहे आवडण्याची न आवडण्याची कारणे काय, तर तुम्ही सांगू शकता की या कवितेमध्ये मनुष्याबद्दल सांगितलं आहे की मनुष्याने काय केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, वॉटेवर. त्यानंतर तुम्ही हे सुद्धा सांगू शकता की या कवितेला यमक जुळल्यामुळे अधिक याच्यावरती जे चांगलं सौंदर्य निर्माण झालं आहे. हे असं तुम्ही थोडं बहुत पॉईंट ॲड्स करू शकता 4-5 ओळीत. दॅट इज इट. त्यानंतर येतो रसग्रहण. 4 मार्कांसाठी येतो आणि खूप जण याच्यात फसून जातात. तर रसग्रहणात काहीच नसतं यार. रसग्रहणात काय करायचं आहे तुम्हाला माहीत आहे काय? सरळ आहे. इथं जे आहे तुम्हाला टोटल 4 मार्क्ससाठी विचारले जाते हे. त्यावरती तुम्हाला लिहावं लागतं काव्यसौंदर्य, आशय सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. काव्यसौंदर्यात काय लिहावं लागतं, तर कवितेचं नाव, कवीचं नाव आणि संदेश काय दिला आहे कवितेतून. आशय सौंदर्यामध्ये हे जो हे लाईन दिलेली लाईन तुम्हाला एक, आणि त्या लाईनचा अर्थ लिहावा लागेल, बस. बाकी काहीच नाही लिहायचं. आणि भाषा सौंदर्यावरती काय, की याच्यावरती ग्रामर काय वापरलं आहे, व्याकरण काय आहे, जसं की अलंकार काय आहे, यमक जुळतात काय, ठीक आहे, किंवा अधिक काय कोणत्या भाषेचा उपयोग केला आहे, म्हणींचा उपयोग केला आहे काय, हे अशा पद्धतीनं. तर ट्राय करायचं यार की मी जे सांगितलं तेच लिहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3-3 ओळीत हे संपवून टाकायचं. किती? 3-3 ओळीत लिहायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला 4 मार्क्स हमखास मी गॅरंटी देतो मिळून जातील. ओके, मग किती मिनटात लिहायचं सर, याच्यावरती टाईम किती द्यायचा? तर यार याच्यावरती ॲटलिस्ट 10 मिनिट तरी द्यायचे आहे तुम्हाला. किती? 10 मिनिट. तर मग जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे, त्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे त्याला 2 ते 3 मिनिट, आणि दुसरा क्वेश्चन म्हणजे पहिला आणि दुसरा मिळून 5 मिनिटात संपवायचा आहे. त्यानंतर हा जो काव्य पंक्तीचा अर्थ तुम्हाला विचारण्यात येतो, हा ट्राय करायचा की हा जो आहे बेसिकली म्हणजे बघा तुम्हाला जास्तीत जास्त 5-5 मिनटात संपवून टाकायचा आहे. ठीक आहे, समजलं? आणि याच्यातसुद्धा मी जसं सांगितलं मध्ये हा सुद्धा 5 मिनटात, आणि हा जो रसग्रहण आहे 10 मिनटात. ठीक आहे, ट्राय करायचा आहे. त्यानंतर जो काही स्थूल वाचनचा पाठ आहे, स्थूल वाचनमध्ये यार मी एकच सांगेल तुम्हाला की 3 पैकी 3ही लिहू नका. तुम्ही म्हणसाल सर का बरं नाही? येत असेल तरच लिहा, बट मी तर तुम्हाला सजेस्ट करेल असं थोडं नाही की 3चे 3 तुम्हाला एकदम चांगली येईल. खूपच रेअर जण आहे की त्यांना 3चे 3 चांगले येतील. बट जे 2 बघा, 2च लिहायचे असताना, तर जे 2 तुम्हाला असं वाटते की नाही मी याच्यात चांगले मार्क्स स्कोर करेल त्या तिसऱ्यापेक्षा, तर ते 2 पहिले लिहा. कारण की त्यावरती तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील. त्या तिसऱ्या लिहून काय फायदा, कारण की त्यावरती तुम्हाला कमीच मार्क्स मिळते त्या 2पेक्षा. ठीक आहे, म्हणून तुम्ही समजून घ्या 2च लिहा. मग सर किती मिनटात लिहायचं आहे? तर बघा यार, इथं जे आहे तुम्हाला ट्राय करायचं आहे की एक स्थूल वाचन ॲटलिस्ट 10 मिनटात झालं पाहिजे. म्हणजे 2 स्थूल वाचन लिहायचे आहे ना 10-20 मिनटात. हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर भाषा अभ्यासात बघा, याच्यात जे आहे की नाही तुम्हाला अ आणि ब या 2 सेक्शनमध्ये भागात वाटून जाते. हे जे भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणाचा पाठ आहे. ठीक आहे, आता बघा मध्ये जे आहे की नाही अ आणि आ मध्ये, ठीक आहे, तर बघा मध्ये काय विचारले जातं, मध्ये 3 प्रश्न विचारले जातात: समास, शब्दसिद्धी आणि वाक्यप्रचार. तर बघा, जो समास आहे 2 मिनटात होऊन जातं. जोड्या लावा कधी म्हटलं तर सरळ एवढं लिहायचं काही काम नाही. जे काही ऑप्शन आहे त्यासोबत तुम्ही कधी डायरेक्ट त्याचं उत्तर लिहिलं तर संपून जातं. ठीक आहे, त्यानंतर शब्दसिद्धी एकदम सोपी प्रश्न असतो. ठीक आहे, त्या शब्दसिद्धीमध्ये काही पण येऊ शकते. हे गोष्ट लक्षात ठेवा. तर हा पण ट्राय करायचं की 2 मिनटात संपून जायला पाहिजे. एक प्रश्न 1 मिनटात. आणि त्यानंतर वाक्यप्रचारमध्ये काय आहे, 2च लिहायचे. तुमचं मन असेल तर 3 पण लिहू शकता, बट 2 बघा फिक्स लिहायचे. म्हणजे काय की जे 2 तुम्हाला 100% येतात. तिसरं लिहून काय फायदा? तुम्हाला 2 कधी जास्त मार्क मिळत असेल, तिसरा लिहून कायच फायदा? मी तर हेच म्हणतो तुम्हाला हर वेळेला. कारण की इथं आपल्याला टाईम सेव्ह करायचा आहे. आपल्याला एक्स्ट्रा मारून पण काही फायदा नाही आहे की नाही.
म्हणून लक्षात ठेवा की हे 2च लिहा कोणतेही जे तुम्हाला 100% येतात, ठीक आहे. ओके. आणि इथं जे आहे बेसिकली यामध्ये किती मिनिट लावायला पाहिजे, तर ॲटलिस्ट जास्तीत जास्त ट्राय करा की 6 मिनटात ते संपून जायला पाहिजे. 3ही लिहिले तुम्ही कधी तर. ओके. म्हणजे हा जो प्रश्न क्रमांक 4थातला अ आहे हा 10 मिनटात संपायला पाहिजे. 10 मिनटात कसा, हे 2 मिनटात, हे 2 मिनटात आणि 6 म्हणजे 6 4 10. ओके. त्यानंतर आहे आ. आवरती जे आहे बघा, आवरती सुद्धा तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात, 4 प्रश्न विचारले जातात. बघा 1 2 3 4 शब्दसंपत्ती. ओके. त्यानंतर इथं जे आहे तुम्हाला दिसून येत असेल शब्दांना समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा आणि त्यानंतर जो आहे एक शब्द तयार करा, अर्थपूर्ण शब्द, असे 4 प्रश्न विचारण्यात येतात. तर बघा याच्यात किती टाईम दिला पाहिजे तुम्ही. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो यार की, तर बघा प्रश्न क्रमांक 4 आ आहे. त्या पहिल्यामध्ये तुम्हाला सब 4 क्वेश्चन विचारलात आहे. सब क्वेश्चन विचारल्यात आहे. क्वेश्चन्सने हे सब क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक आ मधल्या पहिल्याचे. तर ट्राय करायचं की यार हे जे आहे चारीचे चारी 5 मिनटात संपून जायला पाहिजे. का म्हटलं मी 5 मिनटात, आणि होताही यार. खूप सोपी असते. 5 मिनटात 1 मिनटात जे आहे की नाही तुमचं सॉल्व होऊन जाईल, एवढी गॅरंटी तुम्ही देतो. बघा किती सोपी प्रश्न आहे ते. ओके. वाटलंच तर 1-2 मिनिट कुठं गेला तर फरक पडणार नाही, बट ट्राय करायचा. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न. तर त्या दुसरा बघा प्रश्न क्रमांक 4थातला आ मधला हा दुसरा आहे. तर त्यावरती काय करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला, हे जे आहे ॲटलिस्ट 4 मिनटात संपून जायला पाहिजे. म्हणजे कोणतेही 4 लिहायचं आहे ना, तर एक मिनटात एक संपवायला पाहिजे. त्यानंतर येतं विरामचिन्ह, तिसरा प्रश्न. तर 2च लिहायचं असतं तुम्हाला, तर ट्राय करायचं की 2 मिनटात जास्तीत जास्त संपून जायला पाहिजे. 1 मिनटातच होऊन जातं असं म्हटलं तर. त्यानंतर आहे पारिभाषिक शब्द. तर यालासुद्धा ट्राय करायचं की 2 मिनटात कधी कुठं दिमाग लावा लागलं, तुम्हाला आठवणच नाही आली, तर जास्तीत जास्त 2 मिनटात. म्हणजे बघा 4 आणि 2 6 आणि 2 8 8 मिनटात ते संपून जायला पाहिजे. आणि ते आपण वरती बघितलं होतं, हे किती मिनटात, 5 मिनटात. म्हणजे 13 मिनटात जो आ विभाग आहे तुमचा प्रश्न क्रमांक 4 मधला आ 13 मिनटात संपायला पाहिजे. आणि अ जो विभाग आहे आपण बघितला होता, त्यालासुद्धा 10 मिनटात संपायला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. आणि उपयोजित लेखन. उपयोजित लेखनसुद्धा खूप सोपी विभाग असतो, बट तुम्हाला कठीण जातं. बघा याच्यात मी सरळ सांगेल, बघा पत्रलेखनामध्ये कधी तुम्हाला जो सोपी टॉपिक येईल तोच लिहा. सोपी टॉपिक म्हणजे बघा सारांश लेखन तर लिहूच नका. मी तर तुम्हाला पहिल्यापासून सांगून देतो, लिहिता येणार नाही, कमी मार्क्स मिळतील. बट जो पत्रलेखन असतं त्यावरती फिक्स मार्क्स मिळू शकतात, फिक्स पॉईंट लिहून. आणि त्यावरती सुद्धा मग आता औपचारिक अनौपचारिक असतं. तर ट्राय करा की तुम्हाला कोणतं जमतं. तुम्हाला औपचारिक कधी जमत असेल तर औपचारिकवरतीच लिहा, अनौपचारिक लिहू नका. अनौपचारिक जमत असेल तर औपचारिक लिहू नका. ठीक आहे. जो जमत असेल, जो तुम्हाला एकदम पक्की स्ट्रेंथ असेल तुमची, तोच लिहा. समजलं. आणि जो सोपी असेल बेसिकली परीक्षेत, असं नाही की दोघी सोपी विचारतील, रेअर केसमध्ये असू पण शकते. बट जो सोपी तुम्हाला वाटेल तोच लिहा. आणि दोघीही पत्र लिहू नका, एकच पत्र लिहा. जास्त टाईम नाही आपल्याकडे. मग सर किती मिनटात लिहायला पाहिजे, तर 15 मिनटात तुम्ही हा लिहायला पाहिजे. ठीक आहे. 6 मार्कांसाठी असतो, 15 मिनटात लिहायला पाहिजे. किती ओळीचा लिहायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आता. तर ट्राय करा की एका पेजात तुम्ही लिहायला पाहिजे. काय म्हटलं मी, 1 पेजातच लिहायला पाहिजे. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही तेव्हा कुठेतरी तुम्हाला 6 मार्क्स मिळू शकता. आणि पॉईंटनुसारच लिहायचं, जे दिलेलं आहे तेच लिहायचं, फालतूगिरी लिहायची नाही. आणि कूट कमी करायची. वाटलं तर मी तुम्हाला सांगतो, रफ पेज घ्यायचं. रफ पेजामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल सर रफ पेज देत नाही, ते मागा त्यांना. ठीक आहे. मागा त्यांना, पैसे फुकाचे नाही भरले आपण. ठीक आहे. तर बघा रफ पेज घ्यायचं, रफ पेजमध्ये लिहून घ्यायचं की मला पत्रलेखनात हा आहे, अच्छा हे पॉईंट लिहायचे आहे. याने होईल काय की तुम्हाला सपोज दॅट असं पण होऊ शकते की तुम्हाला पॉईंट लिहायचे होते बट तुम्हाला आठवणच नाही राहिली, ते पण असू शकते. तर ते चूक न व्हावी म्हणून हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कटकूटसुद्धा खूप होता, तर ते कटकूट न व्हावी त्याच्यापासून वाचावं म्हणून सुद्धा तुम्हाला हे रफ पेजात लिहून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल टाईमपास होईल, काहीच टाईमपास होत नाही, काहीच नाही. जास्तीत जास्त 2-4 मिनिट लागतील, तेवढं तुमचे एवढे मोठे मार्क्स सेव्ह करतील. ते तुमच्या म्हणजे महत्त्वाचं आहेच नाही यार, समजून घ्या तुम्ही. ओके. त्यानंतर आहे मग किती मिनटात, 15 मिनटात. आता आ येतो. आ सेक्शनवरती तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. काय, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन, त्यातले 2 लिहावे लागतात. पहिल्यापासून सांगत होतो की कधी जाहिरात लेखन सोपी असली तरच लिहा, नाही तर टाईमपास करू नका. काय म्हटलं, जाहिरात लेखन सोपी असेल तरच लिहा. ठीक आहे. 3 पैकी 2 लिहावं लागतं तुम्हाला. ओके. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हाच आहे की 3 पैकी ज्या कोणत्या 2, काय म्हटलं मी, ज्या कोणत्या 2 तुम्हाला पक्क्या येत असेल, तुम्हाला कधी वाटत असेल की नाही यार जाहिरात लेखन तर मला खूप चांगलं जमतं आणि कथालेखन पण मला असं वाटू राहिलं की नाही यार मी लिहू शकतो, तर ते 2च लिहा. न्यूज
तर इथं जे आहे बातमी लेखन, ते बातमी लेखन लिहू नका. तुम्हाला कधी वाटत असेल की नाही यार मला बातमी लेखन जमून नाही राहिलं आणि मग काय करू आता, सेकंड प्रश्न आहे तो, अरे सोडून द्या ना, कशाला त्याच्यावरती टाईमपास करता, 2च लिहायचे आहे ना. तुम्ही म्हणसाल सर मार्क्स तर नाही कमी, अरे कसे का कमी मार्क्स मिळतील, तुम्हाला 3पैकी 2च लिहायचे आहे ना. तुम्ही लक्षात ठेवा, जेवढं सांगितलं तेवढं करत राहा, ठीक आहे. काय म्हटलं मी पुन्हा एकदा सांगतो बघा, 3 प्रश्न विचारले जातील, 3 मधले तुम्हाला 2 लिहायचे आहे, 3 मधले तुम्हाला 2 लिहायचे आहे. जे तुम्हाला जमत असतील, मेन म्हणजे आता सपोज दॅट तुम्हाला कधी जाहिरात आणि बातमी लेखन जमते आणि कथालेखन जमत नाही, तर कथालेखनाला हात लावू नका, कारण की तुम्हाला जमतच नाही तर कुठून ते तुम्ही लिहा. तुम्ही म्हणाल की सर आम्हाला कथालेखन तर आम्ही असेही काही लिहू शकतो, असं नसते चालत. ते पहिल्यापासून प्रॅक्टिस असते त्याची, काही लिहून चालत नाही, तुम्हालाच कमी मार्क्स मिळतील. म्हणून मी म्हणतो ज्यात तुमची पकड आहे ना त्याला पहिले पकडा, म्हणजे त्याला पहिले लिहा, ठीक आहे. आणि जे सोपी येणार त्याला सोडू नका. समजलं का, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, किती पॉईंट्समध्ये लिहायचं. तर जाहिरात लेखन मी तुम्हाला सांगतो, जाहिरात लेखन हा तुमचा पेपर आहे, त्या पेपरामध्ये एक बॉक्स आखून घ्यायचा, समजलं. त्यावरती नाव लिहायचं. आता सपोज दॅट तुम्हाला कधी म्हटलं की छत्रीबद्दल ॲडव्हर्टाईज करा, तर त्या छत्रीचं नाव लिहायचं. एक्झाम्पलसाठी सांगत आहे, त्या छत्रीचं नाव लिहायचं, ठीक आहे. तरी काही डिस्काउंट पण द्यायचं, असं ऑफरमध्ये लिहायचं आणि 10% डिस्काउंट. जास्त डिस्काउंट द्यायचं नाही. तुम्ही म्हणसाल 90% डिस्काउंट, तर ते जास्त ओव्हर हाईप्ड वाटेल, फेक वाटेल. ते आपण खरंमध्ये जाहिरात तयार करत आहे असं तुम्हाला क्रिएट करायचं आहे. 10-20% अशी छूट देऊन द्यायची इथं, म्हणजे सवलत, ठीक आहे. तुम्ही असं इथं असं पण लिहू शकता, मोजकेच जागा शिल्लक कधी अकॅडमीबद्दल असलं काही तर, किंवा काहीतरी काय म्हणता ॲडमिशनबद्दल असेल तर. त्यानंतर इथं मधामध्ये त्याचे वैशिष्ट्ये लिहायचे. काय म्हटलं, वैशिष्ट्ये. किती वैशिष्ट्ये, 4 ते 6 वैशिष्ट्ये लिहायचे. छत्रीबद्दल विचारलं तर काय लिहू शकता तुम्ही, रंगीबिरंगी, दर्जेदार, ठीक आहे, चांगल्या क्वालिटीचे, म्हणजे तेच झालं, ठीक आहे, मजबूत, असे वगैरे वगैरे. तुम्ही मनानं कितीही पॉईंट लिहू शकता, तुम्हाला आठवण करून छत्रीचं काय काय वैशिष्ट्य आहे ते. ओके, हे तुम्ही 4 ते 6 पॉईंट लिहायचे. आणि एकदम खाली काय लिहायचं, पत्ता, टायमिंग, त्यानंतर कोणत्या दिवशी हे उपलब्ध असते, कोणत्या दिवशी बंद असते, असं असं तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. हे तुम्ही लिहिलं तर 5 मार्क्स मी गॅरंटी देतो तुमच्या हातात आहे, ठीक आहे. एक्झामिनर पण एवढा दिमाग लावत नाही, बट 4 मार्क्स तुम्हाला ॲटलीस्ट देऊ शकतो, कधी एवढं तुम्ही लिहून घेतलं तर 5पैकी. आणि 4 मार्क्ससुद्धा गुड असतात, 5पैकी 4, ओके, चांगले असतात. त्यानंतर बघा, बातमी लेखनात काय लिहायचं आहे. जसं की आता बघा, महाराष्ट्र विद्यालय, शिरसड विद्यालय शिक्षक दिन साजरा झाला. तर शिक्षक दिनात काय काय लिहू शकता, एकदम सोपी असतं बातमी लेखन. म्हणून मी म्हणतो की बातमी लेखनावरती तुम्ही सोडत नका जा. बट येत नसेल ना तर नका करा, ठीक आहे. येत नसेल तर नका करा, येत असेल तर खूपच चांगलं. बातमी लेखनात काय करायचं असतं माहिती आहे काय, सर्वात पहिले आता जसं इथं की शिक्षक दिनाबद्दल सांगितलं आहे, तर सर्वात पहिले तुम्हाला इथं लिहावं लागेल, टायटल लिहावं लागेल, शिक्षक दिन झाला साजरा, ओके. त्यानंतर इथं डेट लिहावं लागेल, गावाचं नाव लिहावं लागेल, आणि कोण होता विद्यार्थी प्रतिनिधी त्याचं नाव लिहावं लागेल खाली. मग त्यानंतर तुम्हाला इथं कंटिन्यू तो लेख लिहावा लागेल. त्या लेखामध्ये काय काय लिहायचं आहे, जसं की सर्वात पहिले तुम्हाला लिहावं लागेल की या गावाच्या या शाळेमध्ये या दिवशी, म्हणजे कालचं डेट बघा, डेट तुम्हाला कालच्या दिवसाची लिहायची आहे, ठीक आहे. गोष्ट लक्षात ठेवा. समजलं का तुम्ही, या दिवशी या कॉलेजमध्ये किंवा या शाळेमध्ये या विभागामध्ये जे काही म्हणाल तुम्ही, शिक्षक दिन साजरा करण्यात आला, ठीक आहे. आता इथं तुम्हाला नावसुद्धा दिलं आहे, जर नाव दिलं असेल तर नावच लिहा, काही तुमच्या शाळेचं नाव नका लिहा. इथं दिलेलं आहे काहीतरी विद्यालयाचं नाव दिलेलं आहे, तर तुम्ही लिहू शकता या विद्यालयामध्ये, या गावातील या विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावरती जो आहे विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद दिसून आला. यावरती खूप सारे कार्यक्रम नियोजित करण्यात आले होते. त्यानंतर तुम्ही लिहू शकता की यावरती विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना बक्षिसं वाटण्यात आले, ठीक आहे. विद्यार्थ्यांनीसुद्धा खूप चांगल्या कलाकृती साजऱ्या केल्या, जे काही प्रमुख पाहुणे त्यांच्यासमोर. मग हे तुम्ही पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं, समजलं. त्यानंतर म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं की काय काय झालं, म्हणजे एक ओव्हरव्ह्यू लिहायचा, सरळ मी तुम्हाला सांगतो काय लिहायचं. आणि सेकंड पॅरेग्राफमध्ये मग एकदम डिटेलमध्ये लिहायचं की पहिल्यापासून काय झालं. जसं की शाळेबाहेर असं रांगोळी काढली होती, आणि त्यानंतर मस्त शाळेला सजवलं होतं, एक चांगल्या पद्धतीनं जे आहे शाळा जी आहे स्वच्छ केलेली होती. किंवा तुम्ही लिहू शकता की इथं जे आहे वृक्षदिंडी काढण्यात आलेली होती, वृक्ष जे आहे रोपण करण्यात आलेलं होतं शाळा सुरू, किंवा आपण म्हणू शकतो शिक्षक दिनाच्या म्हणजे जो कार्यक्रम आहे सुरू होण्यापूर्वी, तसं तुम्ही लिहू शकता. किंवा असं तुम्ही लिहू शकता की इथं जे आहे काय काय मग त्याच्यानंतर झालं, म्हणजे कार्यक्रम सुरू झाला, कोणत्या वेळेला सुरू झाला,
मग त्याच्यावरती सुरुवात काय झालं, म्हणजे आपलं जे प्रार्थना झाली पहिले, मग त्यानंतर जे काही प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं स्वागत करण्यात आलं, मग त्यानंतर जे काही कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांद्वारे ते इथं जे आहे प्रदर्शित करण्यात आले, मग त्यानंतर इथं काही खेळ खेळण्यात आले, त्या खेळ खेळल्यानंतर तुम्हाला इथं जे बक्षीस देण्यात आले ते लिहू शकता तुम्ही सेकंड पॅराग्राफमध्ये. आणि थर्ड पॅराग्राफमध्ये मग तुम्ही लिहू शकता की जे काही प्रमुख पाहुणे आहे किंवा मुख्याध्यापक आहे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, ठीक आहे. आणि असं तुम्ही शेवट करून इथं लिहू शकता. दॅट इज इट. 3 पॅराग्राफमध्ये सुद्धा लिहिलं तर आउट ऑफ मार्क्स मिळू शकता. समजलं. त्यानंतर कथालेखन. कथालेखनात सुद्धा बघा, मला तरी वाटते की अशाच मुद्द्यानुसारच तुम्हाला असं कविता येईल. टायटलनुसार थोडं कठीण राहतं किंवा तुम्हाला कधी असे शब्द दिलेले राहतील तर ते थोडं कठीण राहतं, विद्यार्थ्यालाही समजत नाही लिहायचं काय आहे. तर मला तरी वाटते की मुद्द्यानुसारच येईल, कारण की मुद्द्यानुसार जे आहे की नाही थोडे लिहायला सोपी राहतं. आणि तसं कधी नसलं तर प्लीज कथालेखनाला लिहू नका, कारण की थोडंसं कठीण जाईल तुम्हाला समजायला, टाईमसुद्धा वेस्ट होईल आणि तुमचं जे आहे बेसिकली लिहिलंही नाही जाणार व्यवस्थित. तर ट्राय करा की इथं जे तुम्हाला चांगलं वाटलं तेच लिहा, ठीक आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणण्याचं तात्पर्य काय आहे की कधी कथालेखनामध्ये असे मुद्दे नाही दिलेले असतील आणि बातमी लेखन आणि जाहिरात लेखन तुम्हाला सोपी वाटलं तर त्या दोघांनाच करा, या कथालेखनाला हात लावू नका. पण तुम्हाला असं कुठेतरी वाटलं की नाही कथालेखन मी लिहू शकतो तर तिघंही तुम्ही लिहू शकता. मग यावरती तुम्हाला काय टाईम मॅनेजमेंट करावं लागेल की जाहिरात लेखनाला तुम्हाला 10 मिनटात संपवावं लागेल. हां, तर मग सांगा सर कथालेखनात काय लिहायचं. तर कथालेखनात काय आहे माहिती आहे का, जसं की मुद्द्यानुसार. तर सर्वात पहिले तुम्हाला टायटल द्यावं लागेल आणि हे जे मुद्दे दिलेले आहे की नाही त्याला थोडंसं खिचून तुम्हाला तुमचे माइंड जो आहे की नाही, हा क्रिएटिव्ह माइंड तुम्हाला वापरावा लागेल. तुम्ही या क्रिएटिव्ह माइंडचा वापर करा. तुम्हाला जेवढं लांबवता येईल एक एक मुद्दा तेवढं तुम्ही लांबवा आणि टायटल देणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जे शिकवण काय मिळाली हे सुद्धा तुम्ही देऊ शकता, शिकवण काय मिळाली याच्यातून, ठीक आहे. अशा पद्धतीने असे तुम्हाला मार्क्स मिळतील. समजलं. आणि खोडतोड नका करा, त्यासाठी मी सांगितलं खोडतोडपासून वाचलं असेल तर एक पॅराग्राफ नाही, तुम्हाला एक जे आहे रफशीट घ्यायची आहे, सरांना नाही तर मॅडमना मागायची, नाही दिले तर काही नाही देताच ते, त्यांची काही चिंतेची गोष्ट नाही आहे, त्यांच्याकडे शिल्लक राहताच अशी ॲन्सर शीट, त्याच्यातून मागायचं. त्यानंतर काय करायचं, ते घेतल्यानंतर इथं तुम्हाला काय काय लिहायचं आहे ते लिहून घ्यायचं, एक रफमध्ये की ओव्हरव्ह्यू काय काय मला लिहायचं आहे, ठीक आहे. पूर्ण नाही लिहायचं बरं, काय एकदम सुंदर अक्षरामध्ये रफ पेपरमध्ये, नाही तर टाईमपास होईल. जे जे तुम्हाला लिहायचं आहे गंद्या अक्षरामध्ये कसंही फटाफट लिहून घ्या की हां मला हे यानंतर हा पॉईंट लिहायचा आहे, मग हा पॉईंट झाल्यावर हा पॉईंट लिहायचा आहे, एक पॅराग्राफ सोडायचा आहे, या पॅराग्राफनंतर हा पॅराग्राफ लिहायचा आहे, असं तुम्ही लिहून घ्या. म्हणजे याने होईल का की तुम्हाला जे काही लिहायचं आहे तुम्ही सर्व लिहाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे खोडतोड कमी होईल आणि जास्तीत जास्त तुम्ही लिहाल. दुसरी गोष्ट, एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो यार, की इथं जे आहे की नाही खूप जण एक चूक करतात. ते चूक काय असते की यांना लिहिताच येत नाही व्यवस्थित, म्हणजे ते एवढं घटिया लिहिता पेपर की म्हणजे बघा जाहिरात लेखनात त्यांना म्हणजे असं वाटते की आपण काय माहितीच लिहित बघा, माहिती लिहायची नाही आहे. कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला चांगल्या पद्धतीनं शो करायचं आहे त्याला. मी सांगितलं कशा पद्धतीनं शो करायचं आहे, त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर बातमीलेखन आणि कथालेखन, तर ट्राय करा की हे एका पेजामध्येच लिहिली गेल्या पाहिजे, 2 पेजे लिहू नका. तुम्हाला वाटत असेल 2 पेजे लिहिल्यात जास्त मार्क्स मिळतील, असं सर्व फालतूगिरी आहे. ओके, ट्राय करा की एक पेजामध्ये, एक पेज म्हणजे असं नाही बरं मागून पुढून नाही, फक्त एकच साईड पेजाची, म्हणजे किती ओळी, जास्तीत जास्त 20 ओळीत, जास्तीत जास्त 20 ओळीत हे संपलं पाहिजे, बस. समजून घ्या थोडं यार तुम्ही. त्यानंतर सर टाईम किती लागला पाहिजे, तर टाईम बघा, जे जाहिरात लेखन आहे ते 10 मिनटात संपलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही इथं कधी बातमी लेखन आणि कथालेखन हे दोघंही कधी लिहिले तर हे 30 मिनटात संपायला पाहिजे, असं ट्राय करा, ठीक आहे. किती मिनटात, 30 मिनटात. हे 15 मिनटात, हे 15 मिनटात आणि हे 10 मिनटात, असे मिळून हे जे आहे 40 मिनटात संपायला पाहिजे, ठीक आहे. समजलं तुम्हाला. त्यानंतर एक येतो लास्ट, मग तो म्हणजे आहे खालील लेखनां प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा. म्हणजे बघा, आता काही काही अति हुशार काय म्हणता आपण त्याला, अति हुशार व्यक्ती काय करता माहिती आहे का, म्हणजे मुलं किंवा मुली, ते तिघं लिहून घेता, तिघं जे दिसेल ते लिहून घेता. आणि काही काही जण काय करता माहितात काय, की त्यांना जे पहिले दिसलं तेच लिहून टाकता आणि येत काही नाही पण तरी त्यामध्ये लिहायला बघता. तर सर्वात मोठी चूक करू नका. बघा काय करायचं, सर्वात पहिले बघून घ्यायचं आहे की याच्यावरती मला आत्मकथन मला लिहिता येईल, की मला इथं प्रसंगलेखन लिहिता येईल, की मला वैचारिक लेखन लिहिता येईल, हे तुम्ही चेक करा. आणि जे तुम्हाला वाटते की नाही यार मी याच्यावरती जास्तीत जास्त पॉईंट लिहू शकतो किंवा याच्यावरती जे आहे माझं चांगली पकड आहे आत्मकथनावरती किंवा वैचारिक लेखनावरती किंवा प्रसंग लेखनावरती, तोच पॉईंट तुम्ही लिहा. जे येत नाही त्याला करू नका आणि एकच लिहा, 2ही नका लिहा, एकच लिहा, पण चांगलं लिहा. ओके, हे गोष्टी तुम्हाला सोडकायचं आहे की मला कशामध्ये जास्त लिहिता येईल. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे रफशीट घेऊन घ्यायची. रफशीट तुम्ही मागितली की त्यानंतर त्याच्यावरती एक लिहून घ्यायचं आहे की काय काय आपल्याला लिहायचं आहे,
ठीक आहे. मला या पॉईंटनंतर हे लिहायचं, म्हणजे खोडतोड कमी होईल आणि जे तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्ही लिहून घ्याल. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की इथं जे आहे एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे आहे की इथं बघा 3 प्रश्न आहे, प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. अधिक एक ट्रिक सांगतो, जे सोपी असेल तोच लिहा. आत्मकथन कधी तुम्हाला वाटलं सोपी असेल म्हणजे तेच ना यार, मी जसं तुम्हाला सांगितलं, जो तुम्हाला सोपी वाटेल तोच लिहा आणि एकच लिहा. सर किती ओळीत लिहायचं, तर ट्राय करायचं आहे की तुम्हाला 1.5 पेज लिहायचं, 1.5 पेज. म्हणजे काय बघा, 1 पेज म्हणजे पूर्ण 2 साईडचं नाही बरं, एका साईडचं हे 1 पेज आणि हे अर्ध किंवा 2ही लिहिले तरी चालतात. बट ट्राय करायचं की कमीत कमी जे आहे की नाही हे 1.5 पेज लिहिले झाले पाहिजे. जास्तीत जास्त 2 पेजेस लिहायचे. ओके, हे गोष्ट ट्राय करा. आणि काहीही लिहू नका. काहीही लिहाल तर तुम्हालाच कमी मार्क्स मिळेल. ओके. आता बघा अधिक एक ट्रिक सांगतो. जसं की प्रसंग लेखनात पहिले म्हणजे काय झालं होतं, जसं की आपण बातमी लेखनात आता हे बघितलं ना काय काय झालं होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षक दिन कसा साजरा करण्यात आला, तसं प्रसंग लेखन असतं. काय म्हटलं, सुरुवातपासून काय झालं ते एंडपर्यंत काय झालं ते असतं प्रसंग लेखन. आणि तुम्हाला काय वाटलं बघा, प्रसंग लेखन म्हणजे काय की प्रसंग तुमच्यासोबत तो घडला आणि त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तुमच्याबद्दल सुद्धा लिहायचं, तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं वगैरे वगैरे गोष्टी, हे पॉईंट्स तुम्हाला ॲड करायचे आहे. आणि तसं मिळून तुम्हाला 1 ते 1.5 पेजात ते लिहायचं आहे. 1.5 ते 2 पेज. ठीक आहे, समजून घ्या. आत्मकथन. आत्मकथनमध्ये खूप जण चुका करतात. त्यांना आत्मकथनचा अर्थ समजला नाही, ते फक्त काहीही लिहून ठेवता. आत्मकथन म्हणजे विचार करा की इथं खरंमध्ये ते वस्तू बोलत आहे, वस्तू म्हणा किंवा कोणी व्यक्ती जे काही असेल ते बोलत आहे तुमच्याशी, असं ट्राय करा. सुरुवात कशी करायची, आता समजा तुम्हाला कधी विचारलं की तुम्हाला कचरापेटीबद्दल लिहा, कचरापेटीबद्दल आत्मकथन लिहा, तुम्ही का सुरुवात करू शकता आता की मी इथं जे आहे माझ्या शाळेकडून जात होतो, माझ्या शाळेकडून जात असताना मला जी आहे एक कचरापेटी दिसली, त्यावरती मी जे आहे माझ्याकडे काही केळं होते, ते केळ्याचे जे काही आपण म्हणतो ना जे काही छिलके असतात, ते छिलके मी असं फेकतच होतो की ते माझ्याच्यानं त्या दानपेटीत नाही तर कचरापेटीत न पडता इथं त्या कचरापेटीच्या खाली पडलं. त्यानंतर मग मी काही लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष करून मी घरीच जात होतो. त्यानंतर मग अचानकपणे मला मागून आवाज आला कचरापेटीतून, कचरापेटीच्याकडून मला आवाज आला, "अरे छी, असं काय करत आहे, इकडे बघ मूर्खा." असं असं लिहू शकतो तू. आणि त्यावरती आहे की नाही हे बघ असे जे आहे की नाही यावरती ट्राय करा तुम्ही. इथं जे आहे की नाही विरामचिन्ह झाले, म्हणजे चिन्हांचा वापर करा व्यवस्थित. स्वल्पविराम झालं, अल्पविराम झालं, एकरी अवतरण चिन्ह झालं, दुहेरी अवतरण चिन्ह झालं, याचा वापर करा जेव्हा तुम्ही एकमेकाशी बोलत असाल तेव्हा. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. मग तुम्ही लिहू शकता की इथं जे आहे बेसिकली त्याने मला अचानकपणे आवाज दिला. ओके. आणि त्यानंतर मग मी मागे वळून बघितलं, मला खूप भीती वाटली. मग त्यानंतर मी बघितलं तर मला जो आहे त्याचा आवाज ऐकू आला. कोणाचा? मला खूप भीती वाटली. ठीक आहे, असं तुम्ही लिहू शकता. पण मग त्यानंतर जेव्हा मी बघितलं तर मी बघतो तर काय आश्चर्यचकित, मला जे आहे कचरापेटीतून आवाज येत होता. त्यानंतर मी त्याच्याकडे गेलो आणि त्यानंतर मग जे आहे कचरापेटी त्याची आत्मकथन मला सांगायला सुरुवात केली. असं तुम्ही मग आत्मकथन सुरुवात करू शकता. अशी सुरुवात करा, तेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. समजलं का तुम्हाला? ओके. मग त्यानंतर लिहायचं की त्याची काय होतं, त्याला काय काय वाटतं तुमच्याबद्दल. तुम्हाला पॉईंट्स दिलेले राहतील, त्याच्याबद्दल चिंता नका करा. बघा इथं कसं आहे, आता झाड दिलेलं आहे, झाडाची खंत काय, त्याच्यानंतर आजची स्थिती काय, उपयुक्त महत्त्व काय, आनंद काय, असे पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला आयडिया येतील त्यातून. ठीक आहे, की काय काय मला लिहायचं आणि त्याचाच वापर करून तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे. समजलं? वैचारिक लेखन. वैचारिक लेखनामध्ये काय येऊ शकते बघा, वैचारिक लेखनामध्ये असं पण येऊ शकते की तुम्हाला कोविडबद्दल विचारतील की तुमचं नाही जग आणि कोविडचं परिस्थिती कशी होती. ठीक आहे, किंवा तुम्हाला कोरोना वॉरियर्सबद्दल काय वाटतं. ठीक आहे, असं तुम्हाला म्हणजे कोविडबद्दल सुद्धा येऊ शकतं. बरं, येईल याची गॅरंटी नाही, बट येऊ शकतं. आत्मकथनमध्ये सुद्धा पोलीसबद्दल झालं, जे डॉक्टर झाले, सफाई कर्मचारी झाले, यांच्याबद्दल येऊ शकते. ठीक आहे, वैचारिक लेखनामध्ये सुद्धा यांच्याबद्दल येऊ शकते. काय तुम्हाला काय विचार का वाटता, तो विचार म्हणजे तुमचे विचार स्पष्ट करायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, की मला काय काय वाटते. सर्वात पहिले तुम्ही लिहू शकता की याच्यावरती काय काय आहे, ते त्यांचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये, त्यांचं कार्य काय आहे, त्यानंतर त्यांनी त्या परिस्थितीमध्ये काय काय कार्य केलं किंवा ते पुढे काय करत आहे. असं तुम्ही काहीतरी तुमच्या मनाने खूप चांगल्या त्याच रिलेटेड पॉईंट लिहायचे आहे. नाहीतर काही तुम्हाला लिहायचं आहे क्रिकेटबद्दल, तुम्ही लिहित आहे फुटबॉलबद्दल, हे खूप मोठी चूक आहे. तसं तुम्ही करायचं नाही आहे. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं? ओके. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आणि काही अडचण असली मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि बघा एक तुम्हाला सांगू इच्छितो, या लास्ट पॉईंटला किती मिनिट द्यायचे आहे.
तर बघा इथं ट्राय करायचं, एकच लिहायचं कोणतंही जे तुम्हाला सोपी वाटेल आणि ज्यावरती तुमची चांगली पकड असेल, ज्यावरती जास्तीत जास्त आणि खूप सुंदर तुम्ही लिहू शकाल. आणि किती पॉईंट्स लिहायचे, तर मी तुम्हाला सांगेल की यार ॲट लिस्ट जे आहे की नाही 1 ते 2 पेज लिहायचं आहे. ठीक आहे. आणि किती मिनिट द्यायचे आहे, तर 30 मिनिट तुम्हाला द्यायचे आहे. ठीक आहे. कारण की हे लिहायला थोडी अडचण जाऊ शकते तुम्हाला, तर आणि थोडं जास्त लिहायचं असतं. तर 30 मिनिट तुम्हाला द्यायचं आहे, जास्त नाही. आणि जास्त पॉईंट पण लिहू नका. ठीक आहे. आय होप या व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद. आणि बघा एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला, हा जो आहे सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे, बेसिकली प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे हा 2020चा. तर हाच पेपर येईल याची गॅरंटी तुम्ही ठेवू नका, नाही तर मलाच तुम्ही ब्लेम